सगळे विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांनी या भरती प्रशिक्षणासाठी फिनिक्स अकॅडमी निवडली होती, परंतु विद्यार्थ्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले. याचं कारण काय? मी वारंवार मेल सुद्धा केली विद्यार्थी संघटनेकडून, परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आणि ज्या संस्था गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देत नाही त्यांच्या संदर्भात आम्ही वारंवार त्यांच्या विरोधात निवेदन दिले, परंतु कृती काही शून्य मॅडम. त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आणि फिनिक्स अकॅडमीवर का, जे गुणवत्तापूर्ण शिक्षण देते, जे दर्जेदार शिक्षण देते, म्हणजे आमच्या कोणत्याही विद्यार्थ्यांची तक्रार नाही मॅडम. जर राजकीय लोकांनी जर फिनिक्स अकॅडमीची तक्रार केली तर मी लगेच त्यांच्यावर कारवाई करतो. हे चुकीचं आहे ना. निवेदन आपल्याला इथे आल्यामुळे आम्हाला जे काही खरं सत्य परिस्थिती आहे ती आपल्याला सांगायची आम्हाला संधी मिळाली. म्हणजे इतक्या लोकांपर्यंत आम्हाला पोहोचता आलं नसतं. तर फर्स्ट ऑफ ऑल आमची फिनिक्स या बाकीच्या जशा संस्था आहेत तसेच फिनिक्स संस्था आहेत, त्यांना काही कुठल्याही प्रकारची वेगळी चांगली किंवा वाईट ट्रीटमेंट आपण देत नाही. तर त्यांच्यावरती जे काही कारवाई झालेली आहे त्यांची जी संस्थेची मान्यता काढून घेण्यात आलेली आहे एम्पॅनलमेंटमधून, तर त्याचे कारण आहे की कुठल्याही राजकीय नेत्यांच्या किंवा पार्टीच्या किंवा कुठल्या पत्रांच्यामुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे आपण त्यांची मान्यता काढून घेतलेली नाही आहे. या उलट त्यांना मागच्या 2 वेळेला त्यांच्याबद्दल तक्रारी होता, त्याबद्दल मी त्यांना रितसर सुनावणी घेतली, त्यांना बोलण्याची संधी दिली. त्याप्रमाणे ते इथे आले होते, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि त्यांना ॲक्च्युली त्यांची परमिशन काढून देता त्यांना संधी देण्यात आली. आणि ज्यावेळेला त्यांना आपण एम्पॅनलमेंटमध्ये ठेवलं होतं त्यानंतर जेव्हा त्यांना आपण ते पत्र दिलं तर त्यानंतर त्यांनी अशी एक ॲडव्हर्टाईजमेंट काढली होती जी आपल्या नियमामध्ये बसत नाही, अशा प्रकारची एक ॲडव्हर्टाईजमेंट काढली होती. तसं करायला परमिशन नाही. तसं जे कोणी करेल, अजूनही काही संस्था असतील ज्यांनी अशी केले असतील असं आपल्या निदर्शनास झालं, त्यांचे नाव आम्हाला त्यांची परमिशन आम्ही काढून देऊ. कारण नियम प्रत्येकाला एक आहे. वैयक्तिकरित्या मला यांच्याबद्दल कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे. ती ॲडव्हर्टाईजमेंट दिल्याबद्दल मी त्यांना नोटीस दिली आणि त्या नोटिसीद्वारे त्यांना लवकरात लवकर मी त्यांना त्यांचं नाव काढून टाकलं. तर आमची प्रोसेस ऑन होती आणि अशा प्रकारे मुलांची निवड होऊन आणि मग त्यानंतर कॅन्सल करणं ही प्रोसेस अतिशय त्रासदायक असते. मुलांना पण त्रासदायक असते, ज्या माणसाची इन्स्टिट्यूट त्याला पण ती त्रासदायक असते आणि आम्हाला सुद्धा ती त्रासदायक प्रोसेस असते. म्हणून असा प्रयत्न होता आमचा की हे लवकरात लवकर व्हावं. कारण ती ॲडव्हर्टाईजमेंट चुकीची होती, त्यांनी ते तसं करायला नको होतं, पण ती तसं झाल्यामुळे मग आम्हाला त्यांची ती परमिशन आहे ती कॅन्सल करायला लागली. आणि जेव्हा मग ती तशी कॅन्सल केली तेव्हा मग त्याची पुढची स्टेप म्हणून ज्या लोकांनी प्रोसेस ऑन होते ऑलरेडी, ज्या लोकांनी यांचा पहिला प्रेफरन्स दिला होता, तर त्या लोकांना दुसरा किंवा तिसरा त्यांच्या प्रेफरन्सप्रमाणे संस्था देणं आम्हाला भाग पडलं. आणि त्यामुळे सगळ्यामुळे आपल्या या सगळ्या स्टुडंट्सचं नुकसान झालेलं आहे. तर असं मला वाटतं की
पण जे तुमचा जो पहिला प्रश्न आहे की याच्यामध्ये काही चुकीच्या मार्गाने यांची परमिशन आम्ही काढून घेतली असं सांगा ना झालं. मॅडम, काय कोणत्या कोणती मार्केटिंग आणि point कोणती ऍडव्हर्टाईज होते मॅडम? कोणते आणि किती काय तारखेला advertise यांची होते? ऍडव्हर्टाईज दिली आणि तुम्ही पत्र किती तारखेला काढलं की ऍडव्हर्टाईज करू नये म्हणून? ऍडव्हर्टाईज काढू नये म्हणून पत्र नाही काढलेलं. ऍडव्हर्टाईज अशी करायची नसते, ऑलरेडी नियमामध्ये आहे. मॅडम, अशा संस्थांनी विद्यार्थ्यांना कॉल केले, युजर आयडी मागतात, ठीक आहे? म्हणजे विद्यार्थ्यांचा पर्सनल डाटा आपल्या इथून जाते कसा मॅडम यांचा विद्यार्थ्यांचा? माझा हा पहिला प्रश्न आहे. सेकंडरी, तुम्ही माझ्यावर कारवाई केली मॅडम, काही प्रॉब्लेम बाकीच्यांचं नाही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला व्हिडिओ ऑडिओ क्लिप दिल्या, तुम्हाला सगळे पुरावे दिले, या मुलांपाशी व्हॉट्सअप मेसेजेस आहेत. विचारा सगळ्यांना, आहे का नाही, स्वतः किती user ID लोकांना कॉल password केले. संस्था मागतात. आणि तुम्ही माझ्यावर 2 आर्थिक दिवसात प्रलोभन कारवाई देतात करता, तुम्ही. तर हे आर्टिकल 14चं उल्लंघन आहे भारतीय संविधानाच्या. तुम्ही बाकीच्या लोकांना 2 दिवसात करा ना, कमिशन येते का सांगा मग आम्हाला, तुझ्या ह्याच्याकडून कारवाई नसेल करत तर. ठीक आहे, जे आपल्याला हा तिथंच मॅडम तुम्हाला सांगतो, ठीक आहे, ते एक कोण आहे, अंजली चोरे, अरविंद चोरे, 44 वर्षाचे माणसं घेतले आहे पाटील मॅडमने त्याच्यात, त्या अकॅडमीला दिले नंदुरबार मध्ये. आम्हाला सांगतो ना, बरं, ते मी घेतले आपण- कशावरून सर? हा? मी घेतले कशावरून? तुम्ही पहा तुमच्या याच्यात 40 एज आहे, 2 लेकरं आहे त्याले. तुम्ही जनरल सांगा ना, तुम्ही वैयक्तिक कशाला बोलताय? वैयक्तिक नाही वैयक्तिक नाही तुम्ही मॅडम. जबाबदार इथं बनावं. कारवाई होत नाही. एक मिनिट. मॅडम चंचल पाटील अशा सांगते तुमच्याबद्दल का तुम्ही ऍक्शन घेत नाही, तुम्ही सही करत नाही फाईलवर, आणि माझ्यावर कारवाई करते. एकाच दिवशी कारवाई झाली मॅडम. तिथं शिंदे मॅडम आहे, त्या शिंदे मॅडमला फोन केला मी, माझे विद्यार्थी बायटीचे डायव्हर्ट केले, डायव्हर्ट केले, मी त्याला डायव्हर्ट करायच्या अगोदर फोन केले, मॅडम म्हणलं पोरं माझ्या क्लासवर येऊन राहिले, वारंवार विचारून राहिले, आणि वारंवार विचारल्याच्या नंतर म्हटलं तुम्ही निर्णय घ्या, ठीक आहे. मी तिथं आलं तर फालतू प्रॉब्लेम होऊन जाईल म्हटलं. विद्यार्थी घेऊन आल्या, एकाच दिवशी निकाल दिला मॅडम. इकडं तुमचं लेटर आलं, अर्ध्या तासानं त्याचं लेटर आलं. म्हणजे हे सगळं ठीक आहे, मायासोबत केलेली, मिळून मिसळून केलेली कारवाई आहे, ठीक आहे. तुमच्याबद्दल आमचं चांगलं मत आहे. तुम्ही आम्हाला तिथं फाईल दाखवली एका झटक्यात, आम्ही तुम्हाला हे बी दाखवलं, कोणती अकॅडमी, इग्नाईट अकॅडमीचं शॉकेट लायसन नाही आहे. त्याच्यानंतर त्या अकॅडमी कोणती आहे, स्पेक्ट्रम, त्या स्पेक्ट्रम अकॅडमीचं टेंडर भरलं नाही. तिथं 3 जिल्ह्यात दिलं तुम्ही, म्हणजे अशा बोगस प्रक्रिया राबवतात. आणि माझ्या डायरेक्ट 2 दिवसात कारवाई. तुमच्या वरतून दबाव असेल ते बी सांगा, कोणाकोणाचा फोन आला. देवेंद्र फडणवीसाची सही आहे म्हणून तुम्हाला आय म्हणून काही पावर नाही आहे का? तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की कारवाई कुठल्या कारणास्तव झाली. अरे तुम्ही आमची या शब्दात कारवाई दिली मला नाही मॅडम. माझ्या तुम्हाला एकाच लोकांनी बोलायचं, तुमचं बोलणं झालं असेल तर मी बोलतो. नाही, मी माय बोलणं होऊ द्या. आमची शब्दात तुम्ही कारवाई केली ना, ठीक आहे. तुम्ही नामनिर्देशन पाठवलं म्हणजे तुमचं ना आमचं कोलॅबरेशन आहे. तर याच्यासाठी कोणता शब्द वापरायचा तुम्ही सांगा, कोणता शब्द वापरायचा? मी इथे परत एकदा सांगते, मी माझी बाजू किंवा आमच्या संस्थेची बाजू आहे क्लिअर करते की कुठल्याही पत्रामुळे किंवा कुठल्यामुळे यांच्यावरती कारवाई झालेली नाही आहे. जी ऍडव्हर्टाइजमेंट निकाल त्यावरतीच फक्त कारवाई झालेली आहे. तिथे कोणालाही नाही, तुम्ही तुमच्या पत्रात दिलं मॅडम, आमची हा शब्द वापरला. आमची या शब्दाचा अर्थ काय आहे म्हणजे सांगा मराठीमध्ये. मराठी समजते तुम्हाला? आमची हा प्लुरल आहे का सिंग्युलर शब्द आहे? कुठल्याही प्रकारचा इथे कोणालाही दबाव नाहीये, दबावात येणार दबाव आहे मॅडम, ठीक आहे. म्हणून तर कारवाई मायाच अकॅडमीच्या विरोधात होते ना. बाकीच्या तुम्हाला तक्रार ह्या पोरानं फोन केला पर्सनली, ठीक आहे. कुठल्याही फोनवरती आपण ऍक्शन फोन नाही, पत्र दिले, पत्र दिले, त्याच्यानंतर स्मरणपत्र दिलं. तुम्ही ज्या हे केलेलं आहे, ज्या तक्रार तुमची जी आहे, तुम्ही मलाही फोन केला. तुम्ही जी तक्रार केलेली आहे त्याप्रमाणे त्या संस्थेवर होता, आम्ही त्या संस्थेला पण नोटीस आम्ही दिलेली आहे. त्यांचा खुलासा आलेला नाही, नोटीस पाईपलाईन मध्ये. मॅडम नोटीस तुम्ही 2 दिवसात मायावर कारवाई केली ना, 2 दिवसात माझ्यावर कारवाई केली ना, तुम्हाला खूप दिले ना, मग तुम्ही बाकीच्या शब्दात 2 दिवसात कारवाई मग करून याच धर्तीवरती आहे ना, ज्ञानदीपला मॅडम तुम्ही विजिट केली, त्यामध्ये काही मुद्दे आढळले. बार्टीनं चौकशी अहवाल सादर केला, थांबा, चौकशी अहवाल सादर केला, त्याच्यामध्ये ज्ञानदीपचे काही मुद्दे आढळले, त्यामध्ये चुकी ठरवलंय, ज्ञानदीप दोषी आढळले. तर ज्ञानदीपचे विद्यार्थी कधी काढून घेणार? आजच्याच काढून घ्या, ब्लॅकलिस्ट बाजूला राहू द्या, आजच्याच विद्यार्थी काढून घ्या. त्यांचे विद्यार्थी काढून घेऊ शकतात, काय काढून घेऊ शकत ही नाही. संस्था विद्यार्थ्यासाठी आहे ना मॅडम. 150 विद्यार्थी आले असते आज इथं. परीक्षा आहे युनिव्हर्सिटीच्या म्हणून आले नाही, ठीक आहे. हे बाकी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया अलग अलग जिल्ह्यातून फिनिक्स अकॅडमी निवडली. यायले फोन येते, नाशिकवरून फोन आले, रिझल्ट लागायच्या अगोदरल्या 3 दिवस अगोदर फोन येतात. कसा डाटा जाते मॅडम रेफर कोण डाटा करण्याचे आर्थिक प्रलोभन देतात की तुम्ही तुमचे मित्र रेफर करा,
आम्ही तुम्हाला रिवर्स मिळतील ते कॅशमध्ये कन्वर्ट करता येईल अशा पद्धतीने आपल्या संस्था सांगतात मॅडम. प्रूफ दिले प्रूफ. आणि रेकॉर्डिंग पाठवले ना, मी मेल पण केलं हे मॅडम, पहा, रेकॉर्डिंग पण जोपर्यंत- मेल केलं, तुम्हाला व्हॉट्सअप पण केलं होतं. तुम्ही केलं मॅडम, तुम्हाला पण केलं, तुम्ही मला हे तुमचं तक्रारी अर्ज फक्त तुम्ही मला व्हॉट्सअपवर दिलेला होता. रेकॉर्डिंग पण केलं, मेल पण केलं ना, रेकॉर्डिंग केलं, रेकॉर्डिंग मेल केलं ना मॅडम. तुम्ही जरी त्यांनी रेकॉर्डिंग दिलं मी वारंवार तुमच्या- संशयप्रमाणे जर ते आढळून येत असेल की यापासून या फोनपासून या मॅडम, मी फोनपर्यंत- स्वतः इथे भेटायला आलो होतो, तुम्ही मुंबईला होता त्यावेळेस, देव दिला मी तुमच्या मॅडम. लोकांशी भेटलो होता, त्यांना सविस्तर समजून सुद्धा सांगितलं होतं. मेल तर केलीच मी 15 दिवसा अगोदर, परंतु डिस्पॅचला पत्र सुद्धा टाकलेली, त्यांना सुद्धा सांगितलं. ते पण तुम्हाला काय द्यायचे ते तुम्ही संशय पुरावे द्या त्यावरती दिले ना मॅडम, दिले ना. मॅडम पुरावे दिले, तक्रार दिली. सगळ्यात ठीक आहे. केवळ आमची या शब्दावरून एवढा मोठा काही मी भ्रष्टाचार केला नाही, पैसे खाल्ले नाही. आमची या शब्दावरून, एका शब्दावरून तुम्ही मला डिस्क्वालिफाय करत आहे आमच्या संस्थेने. हे पोरं ठीक आहे, यांनी विश्वास आहे आमच्या संस्थेवर. मागच्या वर्षी रिझल्ट लागलेले दिले. कोणत्याही मागच्या वर्षीच्या कोणत्याही पोराला विचारा तुम्ही. स्वतः ठीक विद्यार्थी आहे. मागणी करत आहे. तुम्हाला पोरायचे मनोगत दिलं मी. पण मॅडम, फिनिक्स निवडली होती ना, तुम्ही सेकंड कडे कसं काय डायव्हर्ट करू शकता? म्हणजे आमच्या पेपरांचं काहीच महत्व नाही आहे का? म्हणजे जबरदस्त मॅडम, आम्हाला मॅडम तुम्ही, आम्ही फक्त फर्स्ट निवडला होता, परंतु एवढे निवडल्याशिवाय सबमिटच नव्हतं होत काम ना. सबमिट होता होत. मग आम्हाला म्हणायला पाहिजे होतं का कोणती एक निवडा तुम्ही, इतर याला नका निवडू, पण सबमिटच कुठं होते? आम्ही प्रयत्न केला, 80 सिलेक्ट करायला लागत होते मॅडम. हो, बरोबरच आहे ना. कसं काय? अपवादात्मक कसं काय परिस्थितीमध्ये- मॅडम? अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला आणि त्या संस्थेचं हे झालं, म्हणजे ती संस्था मॅडम, काम करू आमची- शकत आमची नसेल, ठाम मागणी आहे मॅडम तुम्हाला आता. दुसरा चॉईस असायला पाहिजे. मॅक्सिमम चॉईस आम्ही मुलांना दिलेला आहे ना. हां. मुलांकडे मॅक्सिमम मॅडम, चॉईस आहे का? त्या संस्था मुलांच्या नको choice आम्हाला, मध्ये ज्या जातात. 10 बाय 10च्या रूम मध्ये चालतात. ठीक आहे, ज्या गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ शकते अशा संस्थांना घ्या ना. आम्हाला फक्त आणि फक्त फिनिक्स पाहिजे मॅडम. बाकी संस्था जाऊन पण तुम्ही 10 बाय 10च्या रूम मध्ये चालते ग्राउंड नाही करणार. आणि डायरेक्ट कॉल करतात विद्यार्थ्यांना की तुमची अटेंडन्स आम्ही मॅनेज करून देऊ, तुम्हाला तुमची स्टायपंड मिळेल, अशा पद्धतीने वक्तव्य करतात संस्था चालक, पण त्यांच्यावर काहीच कारवाई नाही. मॅडम त्या इग्नाईट अकॅडमीनं तुम्हाला मॅडम, आपल्या संस्थेला वाटत नाही का, प्रशासनाला वाटत नाही का की आदिवासी विद्यार्थी हे मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे म्हणून? म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांना मोठे प्रमाणात आणण्यासाठीची स्कीम आहे ना ही. कसा मॅडम, जे दर्जेदार देते विद्यार्थ्यांची मागणी आहे मॅडम, घ्या ना निर्णय घेण्यास काय हरकत आहे? आणि आम्ही त्यासाठी वापस आमची जाण्यासाठी विद्यार्थ्यांची नाही मागणी आलो. आहे. हे विद्यार्थी वापस जाण्यासाठी नाही आले एवढे दूर. इथं मॅडम, मुंबईहून आले गडचिरोली, आहे. चंद्रपूर आणि भंडाऱ्याहून ठीक आहे. आलेले विद्यार्थी हा, तुम्ही देत नसाल तर तसंही सांगा, हे विद्यार्थी इथंच राहील. ठीक आहे, तुम्हाला काय करा. आणि इग्नाईट अकॅडमी तुम्हाला सांगतो, इग्नाईट अकॅडमीनं ठीक आहे ते टेंडर कोण पास केलं, कोणाची सही आहे पहा त्याच्यात. ठीक आहे, त्या इग्नाईट अकॅडमीनं ठीक आहे ग्राउंडची परमिशन मागितली. परमिशन मागितल्याचं लेटर आहे, परमिशन दिल्याचं लेटर नाही. आम्ही तुम्हाला दिल्याचं लेटर दिले, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट दिले. हा, आणि तुम्ही त्याचा टेंडर मंजूर करून राहिले डायरेक्ट. पहा तुम्ही काय दिलं मॅडम, नाही रेटिंग केलं. वाल्यांना आजही विद्यार्थ्यांना मेल नाही केले मॅडम संस्था निवडीसाठी. आता का आम्ही म्हणल्यावर का ते बघू ना म्हणजे आम्ही म्हणल्यावर म्हणजे तुम्ही कायसाठी बसले या मॅडम, खुर्चीवर? एक लक्षात घ्या. नाही ना, तुम्ही या खुर्चीवर कायसाठी बसले मग? मॅडम, टेंडर पास करताना का पाहता? मॅडम, टेंडर 17, पास करताना 26, का पाहता 27 चालू तुम्ही? आहे, बरोबर आहे? 25, 26 ची 17, 26, 27 चालू आहे ना. सरकार 25, याच्यासाठी 26 ची पैसे बॅच देतं तुम्ही आता तुम्हाला? देताय मॅडम. एका वर्षात 2 बॅच व्हायला पाहिजे, जेव्हा 6-6 महिन्याची बॅच असते. आता ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पोलीस भरती राहील मॅडम, आणि बॅचेस सुरू व्हायचे विद्यार्थ्यांचे. दोन batches मध्ये मॅडम, मुख्य हेतू प्रशासनाचा हा आहे का की विद्यार्थी प्रवाहामध्ये आले पाहिजे म्हणून, की फक्त संस्था चालकांचे घर चालवायचे आहे आणि इथल्या प्रशासनातल्या लोकांचे आणि मंत्र्याला मलाई खाऊ द्यायची आहे? आमच्या वंशावर स्कीम त्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. हो ना. आणि रेफरन्स पण मुलांना दिलेले आहे. हा. रेफरन्स काही कुणी इथे भरलेले नाही, ते कुणी भरलेले नाही. संस्था चालकांनी भरले तुम्ही मॅडम, भरलेले आहे. संस्था चालकांनी भरले. करू ना त्याही संस्थांवर कारवाई. कधी मॅडम? सांगितलं कधी? तुम्हाला आम्ही 2 करू. महिने उपोषण केलं मी. मॅडम, याचं नुकसान आम्हाला द्यावं लागते. एका वेळेला एकच वेळ. नुकसान आमचं होते ना मॅडम. तुम्ही वर्ष 2 वर्षाने कारवाई करा, ते कोर्टात जाऊन स्टे आणा, नुकसान आमचं होते ना. आमच्या नुकसानाचं काय, याची भरपाई कोण करेल? मला सांगा मॅडम, एका संस्थेला तुम्ही 6 टेंडर देऊन राहिले. पोलीस भरती, बँकिंग, UPSC, सरळ सेवा, UPSC. आहे का त्याच्याकडे एवढ्या खोल्या? कसा टाइम टेबल मॅनेज करते? आहे का उत्तर तुमच्यापाशी? कोण दिलं मग हे 6 टेंडर? ज्याच्यापाशी ग्राउंड नाही, ग्राउंड 5 किलोमीटर दूर आहे तर परमिशन नाही आहे ग्राउंडच्या. कसं केलं तुम्ही? तुम्हाला या खुर्चीवर त्याच्यासाठी बसवलं ना? हा, असे टेंडर पास करून पैसे देऊन त्यासाठी बसवलं आहे.
सर तुम्ही हे बोला, व्यवस्थित बोला. व्यवस्थित बोलून नाही बोलायचं. नाही नाही नाही, मग तुम्ही मंजूर कसं केलं? सर व्यवस्थित बोला. तुमच्यावर कारवाई होऊ शकते ना मॅडम? हो ना. हा, मग नाव सांगा तुम्ही व्यवस्थित बोलायचं सर. हा? पूर्ण समिती होती. तुम्ही त्या प्रोसेस का? मधून गेलेले आहात सर. नाही नाही, मी सगळे मॅडम माझ्यावर ईडी सीबीआय कोणती कारवाई करा, ठीक आहे? इथं अधिकाऱ्याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे. मी तर असं म्हणून राहिलो. तुम्ही पण ठीक आहे. टेंडर भरून आलेला हा. आहात. प्रत्येक संस्था टेंडर इथं भरूनच आलेल्या बुद्धिवंत आहेत. बसत होता, स्वतः गायब झाला तिथून. स्पेक्ट्रमची आता इथं डॉक्युमेंट दाखवाय. क्लास वाले मॅडम तुम्ही तुम्हाला टेंडर. व्हिडिओ ऐकवला. ठीक आहे. ठीक आहे, तो क्लास वाला काय म्हणत आहे? ठीक आहे, ते काय म्हणत आहे? आमचं टायटी बायटी काही करू शकत नाही असा तो डायरेक्ट रेकॉर्डिंग मध्ये म्हणत आहे. त्यांच्यावरतीच सत्ता हा. चालू आहे. असं अशी एवढी हिंमत संस्था चालकाची कुठून येते एवढी हिंमत? चौरे जे 2 चौरे विद्यार्थी आहेत त्यांची चौकशी कधी लागेल आणि त्यांचे संबंधी कोण आहे, सीडीआर वगैरे सगळे. पूर्ण नाव सांगा, नावासकट आम्हाला एक द्या. नाही, तुम्ही डॉक्युमेंट पहिले तुमचे तपासा पुन्हा, ठीक आहे? हा, आम्हाला दाखवा, आम्ही तुम्हाला दाखवतो काका फ्रॉड आहे, तुमच्या ज्याला डोळ्याच्यानं दिसत नसेल तर तुमच्या डोळ्यात प्रॉब्लेम असेल तर, ठीक आहे? आम्ही दाखवतो तुम्हाला. तुम्ही फक्त त्या दिवशी एका संस्थेचं टेंडर पाहिलं तर तुम्हाला लगेच दाखवलं का त्याचं, ठीक आहे, शॉपिंग लायसनवर नोंदणीची डेटच नाही. ग्राउंड नाही. मग? ग्राउंड तर नाही. आणि डेटा आधीच पोचतोय. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली की डायरेक्ट डेटा पोचतोय तिथे. हा, तो डाटा कोण घेतोय मॅडम? कसा डाटा जाते विद्यार्थ्याचा? कोण चोराई इथं? पास व्हायच्या अगोदर यांना मेसेज आले. हा? त्यांना कसं काय पास झाले का नाही झाले? एक तर विद्यार्थ्याने फॉर्म भरला, प्लेस आणि डेट लागलं तर हॉल तिकीट आलं नाही. विद्यार्थी इथंच आहे. फॉर्म सबमिट त्याचं काय करणार आता? त्याच्या भविष्याचं वाटलं झालं ना. ते मेसेज आले दाखवा कोणाला आले. विद्यार्थी कोण आहे इथं? कोण होता मगाशी? मेसेज दाखवा. दाखवतो. दाखव रे, मॅसेज दाखव. सगळेच मॅसेज आले, अहवाल आले. त्याला फॉर्म सबमिट झाला परंतु त्याला हॉल तिकीट नाही. दाखव पुढं. त्यांनी मेल केले, कॉल केले. आम्हाला फिनिक्स अकॅडमीची माणसं पाहिजे. एक्झामच्या अगोदर कोणाला नाही नाही, पहिले तो पॉईंट क्लिअर करा. इथं त्याच्यासाठी आलो आहे. हो, पॉईंट जोपर्यंत क्लिअर होणार नाही फिनिक्स अकॅडमीचा. मेल पण झाला. नंतर यांनी मेल इथून घे, कॉल केले. इथून घे. रिस्पॉन्सच आपल्या लोकांचा व्यवस्थित नाही. ते माझ्याकडे नाहीये. म्हणजे टाळाटाळ करायची. ते का सगळे इन्फॉर्मेशन तुम्ही थांबा आणि मॅडम, सगळ्याच विद्यार्थ्याला मेसेज आले, सगळ्याची काउंट तर ह्यातून कॉल आले आहे. AEG अकॅडमी आहे त्या आधीच कसं कॉल करते? नाशिकची पुन्हा. हा, नाशिकची स्प्रेकडम आहे. आयपी ॲड्रेस प्लेस मेन टाईम ह्या कुठून येणार? माझ्या सोबत यायचं नाही. ते तुमचीच गलती आहे बाबा. तुम्ही सिलेक्ट पण केलं. तुमचा IP address घ्यायला लागतो ना. आपण IP address सगळ्याच मुलांचे घेतो. कुठून येणार? तो मोबाईलचा असतो ना IP address तुमच्या. मोबाईलचं ते फॉर्म भरल्यानंतर सिलेक्ट सबमिट केलं. सबमिटच कसा झाला मॅडम हा प्रश्न आहे. त्यामध्ये माझ्याकडे प्रिंटच नाही आला पाहिजे ना. मग माझं हे आयपी ॲड्रेस जर आला नाही माझ्याकडे प्रिंटच नाही आला पाहिजे ना. त्या प्रिंटशॉट करून घेते. आणि मॅडम काय आहे, असे मोगम उत्तर देऊन होणार नाही. मुलांना चेक करायला लागतं. ठीक आहे, ठीक आहे. टेक्निकल कमिटीला कॉल केला ते बोलते की आमच्याकडे नाही. त्यांच्याकडे कॉल केला टेक्निकल कमिटीला कॉल करा. माझ्याकडे रिपोर्टिंग पण मॅडम माझं म्हणणं काय आहे, मोगम उत्तर देऊन होणार नाही. स्पेक्ट्रमचे आत्ताच्या आत्ता डॉक्युमेंट इथं टेंडरची दाखवली पाहिजे. नाहीतर काय होईल, आम्ही पुढच्या वेळेस पण येऊ, तुम्ही तेच चाल ढकल करचाल. आज क्लिअर होऊ द्या ना. आणि फिनिक्स अकॅडमीवर आज निर्णय द्या. तुम्ही देत नसाल तर आम्ही का करायचं ते आमचं आम्ही पाहू. की तात्काळ ठीक आहे? डॉक्युमेंट्स अरे तुम्हाला कोणती संस्था पाहिजे? हा. हे माया म्हणण्यावर नाही आले, पैसे जमा करून आले. आणि इग्नाइटचं शॉप ऍक्ट आणि ग्राउंडचं ॲग्रीमेंट. बाकीच्या जे सगळ्या तक्रारी आहेत ते तुम्ही लेखच्या लेखी दिल्यानंतर अहो मॅडम, हजार वेळा लेखी दिल्या. किती वेळा आता आमची डोकी फोडायची ती वेळ आलेली आहे. मॅडम एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. आम्ही तक्रार केल्यानंतर काय होतं? आम्ही तक्रार केल्यानंतर त्या क्लासवाल्याला तुम्ही ते लेटर पाठवता, ते आम्हाला धमकवतात, अधिकारी आम्हाला धमकवतात, आमच्यावर वेगवेगळ्या ट्रॅप टाकतात.
बरं का मॅडम त्यामुळे विद्यार्थी इग्नाइट पद्धती अकॅडमीचं तुम्ही शॉप ऍक्ट नसताना तुम्ही सबमिट केले पहिली चूक तुमची आहे की तुम्ही त्याच्याकडे डॉक्युमेंट काय चेक केली मग दुसरी गोष्ट जर टेंडर न देता जर स्पेक्ट्रमला दिला असेल तर मग आमचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही आमची वाट बघता तुम्हाला तक्रार करण्याची म्हणजे तुम्ही कधी निर्णय घेणार आहे तुम्ही तुम्ही त्याच्यासाठी पुढच्या आम्ही इथं बसायला तयार आहे तुम्ही ज्यावेळेस कोणी दाखवचाल त्यावेळेस जाऊ. टेंडर डॉक्युमेंट्स मॅडम कुणालाही काढायला हवा तुम्ही निघेल आता जस्ट ह्याचं बी काढायला हवा इग्नाइटचं टेंडर डॉक्युमेंट काढायला हवा त्याच्यावरती तुम्ही अग्रीमेंट बघा ह्याचं ग्राउंडचं त्याच्यावर ठरवणार म्हणजे आम्ही लिखित तक्रार देणार तुम्ही त्यांना पाठवणार ते आम्हाला धमके देणार अधिकारी ह्याचं जे मोबाईल ते आम्हाला ट्रॅक करणार अहो आमच्या पाठवलं मॅडम व्हिडिओ त्या ज्ञानीपर्यंत गेला तो आम्हाला धमकवतोय तो कॉल करतोय आम्हाला बोलवतोय म्हणजे आमचा मर्डर व्हायचीच वाट बघता का तुम्ही म्हणजे याचा एखाद्याने मर्डर केला आम्हाला पाहिजे. अहो मॅडम खूप टोकाला जाईल हे खूप टोकाला जाईल मग कोणी पाठवलं? तुमच्याच लोकांनी पाठवली असेल ना कोण म्हणतं आमच्याकडे पाठवलं? काय काय यांची माहिती आहे. अहो नाही तुम्ही ऍप्लिकेशन केल्यानंतर अर्जदाराचा तुम्ही तक्रार करणाऱ्याचा ऍप्लिकेशन तुम्ही त्यांना देत नाही सबमिट देत नाही की तुमची तक्रार अशी आलेली आहे तुम्ही त्यांना कळायला नको त्यांच्याबद्दल काय हा मग आम्ही तुम्ही काय- ऐका मॅडम ऐका तुम्ही आम्हाला जे वाट बघताय आता इग्नाइटची देणार म्हणजे तुम्ही इग्नाइट आमच्या मागे लावणार आधी ज्ञानदीप बुद्धिवंत तिथं युनिव्हर्सिटीमध्ये ज्या महेश शिंदे सोबत चर्चा केली किंवा काय झाली कुणी केली बुद्धिवंत हितला माणूस महेश शिंदे तक्रारदार नंतर त्याच्या चर्चा करण्याचा काय उद्देश दुसरी गोष्ट जर आम्ही एखादी तक्रार करत असेल तर आमचं सिक्युरिटी जबाबदारी कुणाची आहे जबाबदारी कुणाची आहे म्हणजे आम्ही लिखित तक्रार देणार आमचा नंबर देणार ते आम्हाला कॉल करणार म्हणजे आम्ही ओरवली तक्रार मॅडम तुम्हाला इग्नाइट डॉक्युमेंट दाखवलं त्याच्यावर शॉप ऍक्ट नव्हतं तुम्ही काय घेतलं आतापर्यंत ऍक्शन कोणती घेतली ऍक्शन कोणती घेतली? मॅडम, ज्या मॅडम, पद्धतीने- मी दाखवतो तुम्हाला ज्ञानदीपचा कॉल आलेला मला हो मॅडम मी तुम्हाला एक ज्ञानदीपचा कॉल आलेला दाखवतो एक मिनिट म्हणजे तुम्ही आमचा मर्डर व्हायची वाट बघताय आम्ही त्यांची तक्रार केली ते एवढं कोचिंग माफिया पट्ट्यावधी कमवणार तुम्ही त्याची तक्रार आमच्याकडून लिखी घेणार लिखी घेताना ते आमच्या माघारी लागणार हे खूप एवढा जे मोठ्याने दिग्गज आहे मॅडम हे एखादी गॅंग लावून मर्डर करू शकते या माऊलीसारख्या विद्यार्थ्याला आणि ज्या पद्धती हा नंबर आहे हा नंबरवर मला ज्ञानदीपकडून कॉल आला कुणी सांगितलं तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला तुम्ही तक्रार केल्यानंतर पण आम्हाला उपोषण करावं लागतं नोटीससाठी म्हणजे तुम्ही वाट काय बघताय माहिती का दुसऱ्या संस्थेला आम्हाला तक्रार करण्याला लिखी तक्रार द्या आम्ही त्यांना पाठवतो तो त्यांच्या मागे लागतील आणि 2-2 महिने तुम्ही प्रलंबित ठेवा म्हणजे एखादा मर्डर पडण्याची वाट बघताय तुम्ही त्याशिवाय तुम्ही ऍक्शन घेत नाही मॅडम हे नाहीचं डॉक्युमेंट तुम्ही स्वतः पाहिलं काय केलं आतापर्यंत ऍक्शन कोणती ऍक्शन घेतली नोटिफाय कुणी केलं ते डॉक्युमेंट कुणी केलं अधिकाऱ्यांची नावं निघती मॅडम ह्याच्यात एक अधिकारी नाही जवळजवळ 5 ते 6 अधिकारी चांगले मोठे IAS लेवलचे अधिकारी सापडतील या टेंडर डॉक्युमेंट मध्ये जे समिती उपसमिती निघली होती त्या उपसमितीनं पट्ट्यावधी पैसे कमवले ह्यात कोण आहेत कोणते अधिकारी आहेत मग ते अधिकारी ह्याच्या आधीचे जे भारूड सर होते तिथून चौकशी झाली पाहिजे आमची हे मागणी आहे तुम्ही ग्राउंड अग्रीमेंट नाही पोलीस भरतीचं विदाउट ग्राउंड अग्रीमेंटचं तुम्ही कसं काय त्यांना टेंडर दिलं तुम्ही साहेब हा चेक करा इग्नाइटचं मॅडम आता काढा इग्नाइट स्पेक्ट्रम तुम्ही टेंडर डॉक्युमेंट आता बोलवा स्पेक्ट्रमचं डॉक्युमेंट आता बोलवा आम्ही इथं बसतो फक्त एकदा चेक करा ना साधी प्रोसेस आहे ज्या पद्धतीने फिनिक्सवर कारवाई केली त्या पद्धतीने तुम्ही यांची पण टाळे लावा आणि आता तुम्ही चला तुम्हाला दाखवा पुण्यामध्ये किती संस्था काय चालू आहे. 50 ते 60 संस्था बोगस आहे 50 ते 60 फक्त 2 BHK फ्लॅट 1 BHK फ्लॅट मध्ये क्लासेस घेतात ठीक आहे आणि ह्याच्यावरती नाही तर हे नसेल तर आपण डायरेक्ट विषय असा झाला मॅडम स्पेक्ट्रम मध्ये जाऊ ठीक आहे थांबू हा विषय इथं संपला असता पण हे चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला या लोकांनी त्यांनी माहित नाही कराया मास्तर कोण आहे चुकीच्या माणसासोबत पंगा घेतलाय का इमानदार माणसासोबत मॅडम बोलवा ना फक्त इग्नाइटचं नाही डॉक्युमेंट एक डॉक्युमेंट कमी असेल तर पण दाखवा एक मॅडम तुम्ही एक ऑर्डर दिली ना त्या दिवशी आम्ही पाहिले तुम्हाला मी दाखवले एकदा फक्त बोलवा त्यांना इग्नाइट स्पेक्ट्रम पोलीस भरतीचं तिथं हे दाखवा इन्फिनिटी कोण असेल त्याचं बी आणून द्या ज्या काही हे डॉक्युमेंट सगळ्या समोर होईल क्लिअर एकदा फक्त बोलवा सक्षम आहे आणि प्रोजेक्टर वरती दाखवा आम्ही पण येत नाही शॉप फॅक्टरवरती नव्हतं डेट नव्हती जीएसटीचं काही भरलेलं नव्हतं ते तुम्हाला आम्ही निदर्शनाला आणून जीएसटी दिलं. इन्व्हॉइसच नाही दिलेले तुम्ही आम्हाला लिखित तक्रार मागताय ना मॅडम लिखित तक्रारची जी सगळ्यांनी problem आहे, income- सगळ्यांनी income तुमच्या tax दिले. ऑफिसमधनं बाहेर पडायच्या आधी आमची इन्फॉर्मेशन कळते की आम्ही इथं आलोय तुम्हाला भेटतोय कुठल्या ह्याची तक्रार केली. आणि अधिकारी गायडन्स करतायत अकॅडमी अकॅडमीला तो बुद्धिवंत काय संबंध आहे त्याचा महेश शिंदे सोबत काय भेट करायची युनिव्हर्सिटीमध्ये हा विषयच होत नव्हता ज्ञानदीप अकॅडमीचा ओनर महेश शिंदे डायरेक्टर
आणि तुम्ही फिनिक्स अकॅडमी याच्यात डायरेक्ट लगेच दोन पण आपण दिवसात त्या दिवशी मला दाखवले डॉक्युमेंट तसं एकदा फक्त आपल्या सगळ्यांसमोर एकदा होऊ द्या, फक्त ते 2 डॉक्युमेंट बोलवा फक्त एवढीच आमची विनंती. म्हणजे पूर्ण डॉक्युमेंट चेक करावं लागते मॅडम, पूर्ण एकूण एक संस्थेचे त्याच्यात 60 उपसमिती होती. संस्था बोगस आहे 60. सोन्याची कडी घेतली हा, काय आणि आम्हाला बोलवा. त्या टेंडर पास दोन करत असताना. दिवस बसतो इथं, एक डॉक्युमेंट नाही काढून देईल तर काहीच नाही. आणि माझे डॉक्युमेंट पहा, माझ्या डॉक्युमेंटमध्ये जर काही डाऊट असाल तर मी आताच संस्था नाही घेत. ठीक आहे, तुमच्या याच्यावर नाही जगून राहिलो, माझा क्लास चालू आहे. फक्त विद्यार्थ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीनं दाखवलं ग्राउंड एफसी कॉलेजचं आणि अग्रीमेंट पण नाही परमिशनचं दाखवा. आम्हाला डाटा झाला मॅडम पूर्ण 1 लाख क्रेडिटचा डाटा आहे. त्या डाटामध्ये मी पूर्ण घेतलेलं आहे. बारोडपासून तुम्ही मला धमकी दिली ना, बारोडला पकडलं तुम्हाला त्यात डाटा आहे पूर्ण. मॅडम, सगळे भोगलं सक्षम आय एस अकॅडमी हे किती भोगस कशी त्याची मुद्रा होते, कशी त्यांनी कुठं निघालं हे सगळं आहे. आम्ही ज्यावेळेला कोर्टात जाऊ ना त्यावेळेला समजेल की कोण कोण आहे ते, त्यात किती तीरमार्खाने आहे हे सगळे आम्ही कोर्टात जाणार त्यामध्ये. पण विद्यार्थी आज तुमच्या पुढे संरक्षण म्हणतात की त्यांना करायचं की अकॅडमी आहे आणि करायचं त्या अकॅडमीवरती तुम्ही थोडं प्रोसेसनं कारवाई केली, तसेच हे एवढे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला सादर करतात तर त्यावेळेला तुमच्यावर कारवाई करणार. मॅडम त्याच्यात पुन्हा पुन्हा तुम्ही क्लासेस पाहायला टीम पाठवता. टीम आल्याच्या नंतर एखादा इमानदार अधिकारी तिथं जर पाणीवाला असेल आणि त्यानं जर ती अकॅडमी रिजेक्ट केली, ठीक आहे, असा शेरा मारला तर इथून फोन जाते त्या अधिकाऱ्याला का तुम्ही पॉझिटिव्ह पाठवा. आणि मला हे एका अधिकाऱ्यानं सांगत गेलं आहे, ठीक आहे, त्याचं नाव नाही सांगत मी, समजतं का, त्याने फोन जाते का रात्री सांगत ना म्हणजे इच्छा म्हणजे हे आतमध्ये आमचे लोक आहे ज्याला वाटते का हे खरंच भेटायला पाहिजे, विद्यार्थ्याचा फायदा व्हायला पाहिजे. मॅडम मी असा माणूस आहे का मी पुरा माहिती काढतो, मी असा बोलत नाही हवे, पुरे माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून घ्या. मॅडम आतापर्यंत तुम्ही आम्हाला खरं तुमच्याबद्दल अजूनही सांगतो तुमचं काय असेल, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने काम केलंय ना की ते खूप चांगल्या पद्धतीने झाले. फक्त एक स्टेप पुढे जाऊन हे टेंडर डॉक्युमेंट एकदा चेक केले ना तर ह्याच्यातले जे संबंधित अधिकारी असतील ना ते उघड पडतील. आता काय, आता सगळे चौकशी झालेली आहे, सगळं तुम्हाला पण माहित आहे, ह्यांना पण पाहिलेलं आहे. ह्यांचे विद्यार्थी कधी काढून घेतात हे सांगा आता. आणि पहिली बॅच मॅडम 23,000 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आणि आता 18,000 सेशन आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं आणखी नुकसान करून राहिले का? आणि मॅडम ठीक आहे, मॅडम काय बजेट मॅडम वर्षभराचा रेशो काढा ना ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा की वर्षभरात किती टक्के निधी खर्च केला जातो डिपार्टमेंटचा. म्हणजे लाडकी बहीणसाठी पैसा आहे परंतु ह्या विद्यार्थ्यांसाठी नाहीये, डायव्हर्ट केला जाते. त्याच्यावर पण बोला ना मॅडम मॅडम. आजपर्यंत जेवढ्या योजना या डिपार्टमेंटने राबवल्या आहे ना त्यांचा गुणवत्ता अहवाल दाखवा. हे जे TDD आहे ना ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे ठेकेदार डेव्हलपमेंट डिपार्टमेंट झालाय. ATM बनवलं आहे तुम्ही, A फॉर अधिकारी, T फॉर ठेकेदार, M फॉर मंत्री. मॅडम हे आम्ही खपून घेणार नाही विद्यार्थी. आम्हाला फक्त आणि फक्त फिनिक्स अकॅडमी आणि गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण पाहिजे आम्हाला. हे सगळे आदिवासी मुलासाठी आलो, हा फिनिक्स अकॅडमीसाठी नाही आले. महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण भेटलं पाहिजे. आणि एका संस्थेला 1700 पोरं जातात कसे, सगळ्यात पहिले जातात कसे त्याचं कारण सांगतो. कारण मी तुम्हाला सांगतो मी हे डाटा ठीक आहे, विकतात हा ना? तुम्ही डाटा विकतात आणि डाटा विकल्याच्या नंतर ते प्रलोभन देतात का आम्ही तुम्हाला टॅब देऊ, अंक देऊ, धमक देऊ, ठीक आहे, तुम्ही तुमच्या मित्राला सांगा का प्रिफरन्स आमचा द्या. महाराष्ट्रातला एक पोरगा नसेल त्याने फोन केला नाही मॅडम. डाटा जाते कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे का तुम्ही विद्यार्थ्याचा डाटा इथून जाते कसा. मी विचारा एकाने तरी फोन केला का नाही, आला आमच्या अकॅडमीतून नाही, स्वतःहून निवडलेली अकॅडमी आहे मॅडम, एकाने फोन नाही फक्त. आणि हे तुम्ही सांगून द्या मी जाहिरात करत असेल तर ठीक आहे. आदिवासी विभागाची जर एखादी योजना मी माझ्या सोशल मीडियातून सांगत आहे का विद्यार्थ्याला 10,000 भेटत आहे, विद्यार्थ्याला 2 ट्रॅकसूट, 2 टी-शर्ट, 2 बूट भेटत आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्याला 12,000 रुपये पुस्तकासाठी इतर खर्चासाठी भेटत आहे, तर हे माझं ऐकते तो पोरगा ज्याला फॉर्म नाही भरला त्याला वाटते का पुढच्या वर्षी मी फॉर्म भरून परीक्षा देईन याच्यासाठी टाकत असतो मॅडम. आणि एक योजना नाही टाकत तुमची तायटी बायटीची, सगळ्या योजना टाकल्या आहेत गव्हर्नमेंटच्या आणि तुम्ही फक्त आमची शब्दावरून कारवाई करून राहिले. काय भ्रष्टाचार केला नाही, पैसे खाल्ले, ठीक आहे, का शिकवलं नाही विद्यार्थ्याला.
आणि यांनी काही आर्थिक प्रलोभन नाही दिले मॅडम की विद्यार्थ्यांना पैसे देऊ म्हणून रिव्हर्स मिळतील तुम्हाला रेफर करा. ओरिजिनल विद्यार्थी आहे, काही कोणाला प्रलोभन नाही दिले. आणि जे प्रलोभन देतात त्यांच्यावर शून्य कारवाई होती. वारंवार मी कॉल केला होता कारण तुम्ही काय कारवाई केली त्याची प्रतिलिपी मला पाठवा. मी तक्रारदार आहे. ते ऐकायला झालं. हे जे आहे ना, पूर्णपणे म्हणजे की जे अधिकारी आहेत ना, एवढं भ्रष्टाचारी अधिकारी आहेत ते. यांना भीती नाही कोणाची. यांना म्हणजे असं आहे की हम करेसो कायदा म्हणजे यांना भारतीय संविधानाचं काय घेणं देणं नाही, कुठल्या वर्तणूक काय घ्यायचं घेणं देणं नाही. ज्या पद्धती आमच्याकडे सगळं एवढे नसायचे, पण फक्त आम्ही वाट पोलीस आमच्या अजून प्रोसेस चालूच आहे म्हणून मी कोर्टात जायचं थांबलो ना. कुणाला आम्ही मारण्याची आम्हाला आमचं म्हणजे आता आमच्याकडे अंबानी तर नाही की आम्ही उद्या आमचं अंबानीचं घर कसं सांभाळणं त्या भीती भीती उद्या आज जरी मिळवतो काय नाही. पण आमचा समाज जगला पाहिजे. राघोजी भांगरेचे वंशज आहे आणि बिरसा मुंडाचे, त्यामुळे आमच्या लोकांना तुम्ही आमचा हुशार नाही आहे समाज, म्हणून तुम्ही आमच्या समाजाला गायडन्स करायचे आणि आमच्या समाजाला प्रगतशील बनवायचे. आणि अनुच्छेद लावलेली खाली तुम्ही या अधिकाऱ्यात याचं काहीच नाही. जेवढं बजेट येते फक्त ते बजेट आमच्याकडे द्या. त्याच्या आमच्याकडे सगळे सोडू पाहिजे नाही अजून काय करू. आणि विद्यार्थी जेव्हा मॅडम प्रशिक्षणाची वाढीव मागतात पूर्वीप्रमाणे तुम्ही म्हणता बजेट नाही मॅडम. इतर योजनांसाठी डायव्हर्ट करण्यासाठी बजेट कसा काय राहतो? टेबल पुसायचं प्रशिक्षणाला आहे मॅडम. आमच्यासाठी बजेट नाही का मॅडम? पहिले 300 कोटीच्या मर्यादेतच आराखडा करायचा होता, त्याच्यामुळे 300 कोटीमध्ये ह्या सगळ्या स्कीम आपल्याला बसवाव्या लागतात. एका वर्षात किती बॅच घ्यायला पाहिजे मॅडम? 6 महिन्याची जर एक बॅच आहे तर वर्षभरात 2 बॅच घ्यायला पाहिजे. ते पण जर लक्षांक आपला सारखं होत असेल एका बॅचमध्ये तर 2 बॅचेस का करणार? एकाच बॅचमध्ये टार्गेट पूर्ण होतोय ना आपलं. मॅडम पहिले मग 23,000 विद्यार्थ्यांना संधी कशी काय दिली? म्हणजे निवडणुका समोर येतात तर प्रशासन काय ऍडव्हर्टाईज करते का राजकीय लोकांची? म्हणजे शासनामध्ये बसत असलेल्या लोकांसाठी जेव्हा निवडणुका तोंडावर येतात तेव्हा योजनांचे प्रलोभन दिले जाते, तेव्हा कसं काय बजेट राहते यांच्याकडे? म्हणजे हे चुकीचं आहे ना मॅडम. तो कार्यालयाचे विषय आहे, स्वतःच्या मध्ये आणि आम्हाला TRTA संदर्भातले विषय आहे ना मॅडम. मॅडम प्रकल्प कार्यालयामधून एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामधून पहिले ब गटाच्या योजना होत्या प्रशिक्षणाच्या, बरोबर आहे, जे TRTA कडे हस्तांतरित केले. म्हणजे MSCIT टायपिंग असो इतर योजना. मॅडम ब गटाच्या ट्रेनिंगच्या संपूर्ण योजना बंद केल्या ना MB मधल्या न्यूक्लियस बजेट मॅडम अशी उत्तर देतात ना प्रकल्प अधिकारी. आपल्याकडे आल्याचं असं कुठे आहे का? काही आहे का? नाही आपल्याकडे. ब गटाच्या योजना संपूर्ण बंद करण्यात आल्या. त्यांनी म्हटलं की TRTA कडे वळती करण्यात आल्या म्हणून. ठीक आहे ना. ठीक आहे ना मॅडम. मला एक त्याचं एक लेखी उत्तर लागेल. हा मॅडम, पुन्हा मी सुनावणीमध्ये तो योगेश वानखेडेनं ज्या कोणत्या तक्रारी केल्या त्या 5-5 त्याच्यावर तुम्हाला म्हटलं त्यानं पोलीस स्टेशनले ज्या माणसाचं खोटं नाव वापरून खोटं लेटर हेड तयार नाही, केलं. तो प्रश्न नाहीच आहे, त्याच्यावरती आपण कारवाई नाही केलेली काही. तर मग करायची ना. नाही, म्हणजे त्यावर तू शासनाची कारवाई ऐका तर शासनाची दिशाभूल केली. तो इतर लोकांचा आणि जो माणूस आला होता त्या माणसानं तुम्हाला सांगितलं माझ्या नावाचा अजून त्या त्या माणसानं म्हणजे शासनाची अशी कोणी खोटी माहिती दिली. मग आम्ही खोट्या तक्रारी करू का? तो आता कसा शोधायचा की तो कसा? आपल्याला अरे प्रूफ दिले ना तुम्हाला 7 पानाचं उत्तर दिलं ना मॅडम. त्याच्यात वाचा ना 7 सुनावणी पण झाली ना पानाचं. मॅडम. ठीक आहे. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग मध्ये तुमच्या ऐका मी का बोललाय, तो व्यक्ती का बोललाय, जो ज्यानं रिपोर्ट दिला त्याचं नाव वापरलं त्याचं. ठीक आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला द्या ना एक लेटर तुम्ही. ठीक आहे. TRTA मार्फत शासनाची दिशाभूल केली, खोट्या तक्रारी केल्या, खोटे लेटर हेड लोकांचे वापरले, द्या ना. त्या माणसात कारवाई होत्या ना. याच्यानंतर अशा खोट्या तक्रारी येणार नाही ना तुमच्या संस्थेने. मग कारवाई करा त्याच्यावर तुम्ही. आता आम्ही 5 मिनिटं शांत बसतो. सगळे डॉक्युमेंट टेंडरचे सगळे डॉक्युमेंट आणि तुम्ही सकाळी बाबत काय होते ते सांगा. आणि 9व्या नंबरवरच विषय टाकला आहे मॅडम की सर्व संबंधित प्रशिक्षण संस्थांची कागदपत्रे, अनुभव, सुविधा, पात्रता यांची तपासणी करण्यात येईल.
कधी करणारे कोण आहेत मॅडम त्याची नाव आम्हाला डिस्कस होऊ द्या. मॅडम डॉक्युमेंट चेक करण्याच्या अधिकाऱ्यांचे नाव आम्हाला माहिती पाहिजे. कारण ज्यावेळेस उपसमिती नेमली होती त्या उपसमितीमधून किंवा कशातून आले विदाउट टेंडर स्पेक्ट्रमच्या अकॅडमीचं मॅडम तुम्ही आम्हाला एक आता एवढे जण बसलेले आहेत तुम्ही एका मिनिटात ऑर्डर दिली असती स्पेक्ट्रम डॉक्युमेंट आलं असतं इथं इग्नाइट आलं असतं समोरासमोर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं. आणि जर दाखवा तुम्ही तुम्ही अधिकारी याच्या- नेमून चौकशी करणार तर तेच अधिकारी तेच लोक तेच मलाई खाणार परत पुन्हा एकदा त्याच्यावर मलाई खाली आणि ही खरी गोष्ट आहे. काही कागद तर ब्लर आहे मॅडम, ब्लर Blur. काहीच नाही दिसत. ब्लर मुद्दामून ब्लर अपलोड केले आहे मुद्दामून. त्या ब्लरवर सुद्धा आक्षेप नाही घेतला तुमच्या TRTI ने. अधिकाऱ्यांना सांगितलं blur करा म्हणून. लाज ब्लर डॉक्युमेंट ब्लर पहा तुम्ही. करा ना मॅडम, ज्यांचं नाव सांगितलं त्यांनी डॉक्युमेंट ते खोटे बोलतात की खरं, म्हणजे तुम्हाला पण शाश्वती मिळेल मॅडम. तुम्ही action नाही घेतलं. कारण जेव्हा झालं मॅडम टेंडर प्रक्रिया तेव्हा तुम्ही नव्हत्या, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काही बोलू नाही शकत. नाही, आता बघू शकतो. हा. आणि मॅडम आमचं खरं सांगतो की तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही कारवाई करताल. आतापर्यंत तुम्ही केलेल्या कामाचं म्हणजे याच्या आधीच्या ऍप्रिशिएशन देतो आम्ही का तुम्ही आम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये डॉक्युमेंट दाखवले. चांगली गोष्ट केली तुम्ही का आम्हाला डॉक्युमेंट दाखवले. त्याच्यातूनच हा गोळ विश्वास लगेच लक्षात आला की किती जे घोळ आहे आपण हा check लक्षात आला. करतोय त्यात गोळच आहे. म्हणजे तुमचे अधिकारी डॉक्युमेंट पाहत नाही, न पाहता सही मारते. फाईल मध्ये काय त्रास असेल ना सर. हा. आणि ज्याच्यावर कारवाई चालू आहे त्याच्या संबंधित आपल्या TRTI कोणी जो बुद्धिमंत असेल तो जो का भेटतो हे महत्वाचं आहे मॅडम. कुठं सेटलमेंट चालू नाही ना हे प्रश्नचिन्ह आहे आमच्या समोर. तो बुद्धिमंत प्रत्येकच नाव येतं परंतु बुद्धिमंत कारवाई मात्र होत नाही. हे खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या कोणाचा हात वरती याच्यात भूषण पाहिलं पाहिजे. राजे होळकर यांनी तक्रार दिली महायुतीला. ठीक आहे, बहुतेक तुम्हाला यादी असेल किंवा काही दिवसात भूषण राजे येतो म्हणे. ठीक आहे, त्याच्या लेटर हेडवर तक्रार दिली त्यानं का कसे भ्रष्टाचार चालतात. ठीक आहे, आणि TRTI काहीच नाही करत. म्हणजे वरून याचा अर्थ एक तर वरून दबाव आहे, नाही तर अधिकारी मॅनेज आहे, नाही तर कमिशन घेतलं जाते. 3 ऑप्शन आहे, तुम्ही सांगा आम्हाला. आणि आम्ही इथून जात नाही. तुम्ही ठीक आहे फिनिक्स अकॅडमी बाबत निर्णय देत नाहीत, आम्ही जात नाही. तुम्हाला काय करायचं आहे जेलमध्ये टाका. ठीक आहे, आम्हाला मारा झोडा, आमच्या आम्ही मागण्यावर आमचं लगेच पाहू. निर्णय पाहिजे मॅडम. अधिकाऱ्यांनी आम्हाला धमक्या देतात हे पण गोष्ट आहे. इनडायरेक्टली धमक्या आम्हाला मिळाल्या अधिकाऱ्यांकडून. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्या गेला तर त्याच्यावर त्या ज्ञानदीप वाल्याच्या एका बाईनं पुरीनं आक्षेप घेतला. हो, आम्ही जाताना येताना तो व्हिडिओ तुम्हाला मी दिलेला आहे. मी त्याच्या अकॅडमी मध्ये एकदा गेलोय आणि रिटर्न येताना पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आहे ते तुम्हाला मी दिलेला आहे. धमकी त्याने दिली. लिखित काय दिलं तुमच्याकडे की आमच्या महिला स्टाफ सोबत छेडछाड झाली ते तुमच्याकडे दिली नसेल. मी मॅडमला दाखवलेलं की आमच्याकडे काय हा खुलासा असा आलेला नाही बघा ना, आहे. ज्यांच्याकडे आलाय ना ते मॅडमला मी दाखवलेला आहे. मी मॅडमला दाखवलाय तो तुला. याच्या मॅडम ह्या एवढा पारदर्शक काम करते, उद्या याच्यावर फंडिंग मागितली म्हणून आरोप करत. ठीक आहे, हा, करू शकते. कारण असं बोलल्या आता हे 2-4 इलाज आहेत त्याच्यापाशी. पहिलं लय मोठं आहे रॅकेट मॅडम, खूप मोठं रॅकेट आहे. आणि प्रत्येक संस्थेत आहे, कार्टी बार्टी महाज्योती सगळ्याच संस्थेत आहे. इथं बुद्धिवंत तिकडे चंदन सिंग आहे एवढाच फरक आहे. फक्त विषय असा आला का चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता त्याने, तो प्रॉब्लेम झाला त्याचा. आतापर्यंत कसं होतं काय केलं बा तर कोण ऐकते असा विषय होता. आणि आम्ही मॅडम टेंडर डॉक्युमेंटचा लिखित अर्ज देणार नाही. जर अलिखित अर्ज दिला तर डायरेक्ट आमचा खून होऊ शकतो, मर्डर होऊ शकतो. आम्ही तपास करू. आम्हीच तपास करू. आणि तपासणारे अधिकारी मॅडम आपल्या TRTI नसून वेगळी समिती नेमावी जेणेकरून ते डॉक्युमेंट चेक झाले पाहिजे. कारण तेच अधिकारी असतील तर काय काय विषय की तो परत नंतर पण असं नाही होणार. आणि सर्व प्रोसेस पारदर्शक पाहिजे. टेंडर काढताना ऑनलाईन टेंडर काढायला पाहिजे होतं किंवा या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. हे ह्या पोरीनं मॅडम फोन केले, नंबर ब्लॉक मध्ये टाकले. हा उत्तर नाही देत. हे पोरगी मला फोन करून सांगते का सर असं असं केलं माझ्यासोबत. हे काही पद्धत आहे? कार्यालय कोणासाठी कार्यालयामध्ये कॉल केला तिथून सांगल्या जाते की हा टार्डी कार्यालयाचा कॉल म्हणजे नंबर नाही आहे आणि जो दुसरा नंबर आहे 02 पासून चालू होतो ते तर कॉलच नाही होत. मग आम्ही आमच्या समस्या कुणासमोर मांडायचा. प्रश्न तर हा आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पोलीस भरती निघणार आहे आणि प्रशिक्षण आतापर्यंत चालूच नाही झालं. इव्हन आमचं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच नाही झालं. तुला नुकसान आमचं आहे, भरून कोण देणार?
तो नंबर त्यांनी दिलेला मॅडम चेक करू शकता तुम्ही. आता सध्या नंबर यांच्यावरती आलेले आहे, तर चेक करायला द्यावं. तुला लगेच आले किती अडचण आणि उचलतो कोण अधिकारी त्याला पण बोलवतो. उचलतच नाही, उचलला तर कदाचित काय उचलते. झालं का अजून? विविध नाही झाली. आम्ही फिनिक्स अकॅडमीला बोललो आहे ना मॅडम दिला आहे. त्यांनी फिनिक्स तिथे सगळे जण अकॅडमी आहेत ते प्रवर्तनात फिनिक्सलाच दिला आहे. सेकंड आणि थर्ड पण मॅडम ते आम्हाला बेस्ट एज्युकेशन देण्याची काय गॅरंटी आहे? सगळ्या बोगस आहेत मॅडम. स्वतः क्लासरूम नाही. स्वतः प्रेझेंट लावते. काय बनवते? कोणतं कार्ड वगैरे ते? तुमचं एक तास घ्या, पुण्यातल्या अकॅडमीला फक्त एकदा फक्त तुम्ही व्हिजिट करा सगळ्या अकॅडमीला, तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं समजून जाईल. मॅडम तुम्ही माझ्या अकॅडमीला पाहून घ्या कशी बांधली आहे, कशी लायब्ररी आहे. आणि यायच्या बा बोगस मी येतो मला बोलवा बरं, याच्यासोबत न्या बरं, सांगतो तुम्हाला कशा कशा आहेत. एक एक जेवढे विद्यार्थी मोजायचे तेवढे विद्यार्थी बसण्याची सिटिंग कॅपॅसिटी त्यांची आहे का? फर्स्ट प्रेफरन्सच पाहिजे. आमची ठाम मागणी आहे विद्यार्थ्यांची. आणि हा अधिकार आहे. जबरदस्तीने आमची इतर संस्था आमच्यावर लागू नका मॅडम. आर्टिकल 19 नुसार आवडीचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मॅडम. तुम्ही तो हिसकावून घेऊ शकत नाही विद्यार्थ्याचं. आर्टिकल 46 मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित संवर्धन अशा पद्धतीनं ते टेंडर डॉक्युमेंट वरती तर तुम्ही काय बोललेच नाहीत मॅडम, काय करणार आहेत काय? टेंडर प्रोसेस ऑनलाईनच झाली होती. त्यात नाही काही प्रॉब्लेम, परंतु त्यांनी जे जे नावं घेतले त्यात डॉक्युमेंट आहेत ना, डॉक्युमेंट दाखवा. डॉक्युमेंटच आम्ही आम्ही जेवढे बघितले ना तेवढे सांगितले मॅडम. जेवढे बघितले ना त्याच्यात घोळ निघला. बाकीचे एक मॅडम आमची एक मागणी अशी आहे, नंतर website ला upload करून ठेवा. समिती गठीत करा, त्याच्यावरती प्रत्येक पब्लिश करा, पब्लिश सार्वजनिक करा. टेंडरवर आहे तसं आम- document. सार्वजनिक करा. कोणाचे document मागू शकतो? मग आम्ही बघितलं तर कारवाई नाही, त्याच्यावर एक कुठं ग्राउंड एग्रीमेंट नाही. किती आम्ही देतो तुम्हाला काढून. अकॅडमीवरती. त्याच्यातले त्रुटी आम्ही देतो तुमच्याकडून सगळं. ठीक आहे, आम्ही करतो. आणि ते आम्ही करतो, हे चौरे करतो, विद्यार्थी दोन आहेत ना, विद्यार्थी त्यांना आहेत. पहिले तर बोलवून घ्या, त्या दोन्ही. त्यांचा हस्तक कोण आहे हे बघायचंय पहिले. नंदुरबार. हा हा. नाही नाही, ते सगळं परत होईल ना ते. ते आपला काय पर्सेंटाईजचा काहीतरी फॉर्म्युला आहे. पर्सेंटाईल फॉर्म्युला कशासाठी आहे? बोगस विद्यार्थी घालायचे, काही अधिकाऱ्यांचे पैसे काल काही आदिवासी विद्यार्थी भेटला एक, तो सांगते हा का माझे पर्सेंटेज आपोआप कमी झाले माझ्या विद्यार्थ्यापेक्षा. ज्याचं पास झालं त्याचे नाव नाही लिहिता येत मॅडम. तर त्याने पोलीस भरतीच्या ट्रेनिंग मध्ये घेतलं 40व्या वर्षी काय पोलीस कसं होणार? पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मध्ये फार फरक नसतो. जर तुमचं पर्सेंटेज कमी असेल तर तुमचं पर्सेंटाईल जास्त येणार नाही. ते त्याला विचारा त्याचं. आता ह्याच्यावरती मी वारे सर येथे आपले एमडी होते, त्यांना ऍप्लिकेशन करून ज्या कंपनीने एक्झाम घेतली अपटेक नावाच्या कंपनीवरती, आता ती कंपनी सुद्धा ब्लॅकलिस्टेड आहे. रेल्वेने ब्लॅकलिस्टेड होऊन केलं. मला अजून आन्सर दिलं नाही की माझे कसे पर्सेंटेज. ब्लॅकलिस्टेड केले डॉक्युमेंट आहे का तुमच्याकडे? अहो गव्हर्नमेंट दिलं ना, आम्ही सगळं सबमिट केलं. त्याच्यावर चौकशी समितीने कोणाला सबमिट केलं? भारतीने एक्झाम घेतली मॅडम. भारतीला समिती बसली. त्या समितीने सांगितलं, समितीच्या अहवालमध्ये मी तुम्हाला एक कॉपी दिली आहे. त्या समितीच्या अहवालामध्ये आहे की आशुतोष दिनकर वाटपाडे हा विद्यार्थी USA मधून एक्झाम दिली आणि अपटेक नावाची कंपनी. नाही त्या समितीतला अहवालाचं सांगतो तुम्हाला. शेवटचं वाक्य आहे, आपल्याकडे मी अहवाल सबमिट केलेला आहे, त्याचा शेवटचा तुम्ही वाचला. दिले मी त्या समितीला अहवाला त्या भारतीला दिलेला आहे. आम्हाला दिलंय का? हा? आपण एक्झाम घेतली नव्हती. आपण घेताना नाही मॅडम, तुम्हाला मी दिले, मी तुम्हाला दिले. तुमच्या ठिकाणी तुम्ही 2023-24ला 24-25ला एक्झाम, 23-24ला तुम्ही घेतली एक्झाम. 24-25ला 24-25ला तुम्ही एक्झाम घेतली. CP नावाची एक कंपनी होती. त्यात अभिलाष दिनकर वाटपाडे हे मी महायुतीकडे तक्रार केली, आपल्याकडे पण लिखित दिलेलं आहे. अभिलाष दिनकर वाटपाडे हा विद्यार्थी ज्या दिवशी एक्झाम झाली 24-25ची त्या दिवशी USA मध्ये होता आणि त्याने एक्झाम कशी दिली, तो कसा सिलेक्ट झाला. हा, पण त्याच्यावरती आपण ब्लॅकलिस्टेडचं आठवत नाही. नाही ठीक आहे ना, पण तुम्ही त्याच्यावरती ज्या अभिलाष दिनकर वाटपाड्याने एक्झाम न देता कसा सिलेक्ट झाला त्याच्यावरती आपण अजूनपर्यंत कोणताच खुलासा नाही. आम्ही घेतलेली एक्झाम नाहीये, ती TRTI ची एक्झाम नाहीये. 24-25ला मॅडम आपण कंडक्ट केली, 25-26ला बाकीने कंडक्ट केली. एक्झाम जरी TRTI कंडक्ट केलेली असली तर त्या जो विद्यार्थी त्या संस्थेसाठी बसलेला आहे परीक्षेला, ते त्या संस्थांनी बघून दिले. त्या संस्थांनी काय सांगितलं, एक्झाम आम्ही घेतली नाही, एक्झाम TRTI ने घेतली. संस्था आम्ही कंडक्ट केलेली आहे. एक्झाम कंडक्ट त्या दिवशी नव्हता ना, मग त्या प्रोसेस मध्येच आहे का तो विद्यार्थी ते बघायचं. तो USA मध्ये होता त्या दिवशी एक्झाम होती. ठीक आहे, त्या प्रोसेस तो एक्झामला बसला होता तर हे आम्ही चेक करून देऊ. त्याच्यावर- आणि त्यांचा सगळा डेटा जो आहे, महाज्योतीचा विद्यार्थी का तो, हा. महाज्योती, सारथी, बार्टी, TRTI त्या
एक्झामला ज्या ज्या संस्थांचे जे जे विद्यार्थी बसले होते त्यांच्या विद्यार्थ्यांचा डेटा त्या त्या संस्थांना दिलेला आहे. डेटा त्या संस्थेला दिला मॅडम. माझा प्रश्न पूर्ण प्रश्न आहे Check करून मॅडम, माझा प्रश्न आहे का? अहो मॅडम तुम्ही माझा प्रश्न आहे का? जो विद्यार्थी अभिलाष दिनकर वाटपाडे मी नाव सांगतो आहे, तो विद्यार्थी एक्झामच्या दिवशी इथे नव्हताच, इंडियामध्येच नव्हता. एक्झामच दिली आहे का? एक्झामला सिलेक्ट झाला, त्याला वर्षभर महाज्योतीनं पैसे दिले, तो वर्षभर इथं नव्हता. एसएमएल नावाची सेमी कंडक्टरची कॅलिफोर्नियामध्ये कंपनी आहे, त्या कंपनीत तो वर्क करतोय. त्याचे पुरावे सगळे मी दिले आतापर्यंत. म्हणजे आपण पण त्याच्यावर तर केलं नाही आणि त्यांनीही केलं नाही. खरं तर म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी. अहो पण एक्झाम आपण घेतली, त्या दिवशी एक्झाम आपण घेतली ना. एक्झाम तुम्ही घेतली, चूक तुमची. आता ती त्यांनी पैसे दिले त्याची चौकशी होणार ना. पण तुम्ही जेव्हा exam सिलेक्ट झाला की त्याचा दुसरा भाव सिलेक्ट झाला नंतर. अहो असे बोलत असताना पट्ट्यामध्ये पैसे दरवेळी म्हणताना टाकतात. आम्ही ह्यांना किती त्याच्यावर यांची काय घेते घरदार अधिकाऱ्यांची आहे ना आर्थिक चौकशी सगळे यांची संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. यांनी किती कुठं फ्लॅट घेतले, यांचे कुठे रेस्टॉरंट काय आहे. बरोबर आहे. मग दायित्व प्रमाणपत्रांचं चेकअप झालं पाहिजे. आणि TRTI मधले एक अधिकारी आहेत, त्यांचे सगळे पुरावे आहेत. ते इथून बाहेर पडले ना, TRTI व्यवस्थित चालेल 100%. यांच्या संपत्तीची चौकशी एकदा झाली पाहिजे. कुणी किती प्रॉपर्टी बनवले ते समजून जाईल. दायित्व प्रमाणपत्र यांचं चेक करण्यात यावं जरूर. नाव सांगा. नाव सांगा. मॅम सगळ्यात पहिले प्रश्न तर हा आहे की आमची टीव्ही लोकांना चालली आहे. आता ठीक आहे, पण आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पोलीस भरती निघणार आहे आणि प्रशिक्षण अजून चालूच नाही, क्लासेस नाही चालू झाले, तर मग नुकसान आमचं कोण भरणार? तर आम्ही वाटचालीमध्ये आला नको का? आम्ही शासनाच्या कार्यभारामध्ये आम्ही सहकार्य नाही करावं का असं त्यांना वाटतंय का प्रशासनाला? तर आमचं काय होणार? कधीपर्यंत होईल मॅम? जून महिना संपायला आला आहे, जुलै लागणार आहे. आणि आम्हाला अकॅडमी फक्त आणि फक्त फिनिक्स तुम्ही आता नाव दिलंय ना लिहून आमच्या. सगळ्या सगळं त्यांचं दिलं आहे. पण मॅम तुम्ही आन्सर नाही दिलाय, डीबी कधीपर्यंत करू? आणि आम्हाला आमचं फर्स्ट प्रत्येक मागण्यांसंदर्भात आम्हाला लेखी पाहिजे मॅडम. जे बैठक झाली याची व्यतिरिक्त बनवण्यात यावं. आणि लिहून गेलो त्याला कोणती मॅडम तुम्ही आता ठीक आहे, हे विद्यार्थी जोपर्यंत तुम्ही त्यांना मेसेज करणार नाही फिनिक्स अकॅडमी, तोपर्यंत हे जाणार नाही आहे. ते आलीच त्याच्यासाठी आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांना आता आणि मेल आमचा करा, जो आमचा सोमवारी जो प्रक्रिया समाज चालू करा आणि 1 तारखेला सगळ्या महाराष्ट्रातल्या बॅचेस चालू करा. पण ज्या संस्थावर तक्रारी आहे, जशी मायावर कारवाई केली तशी त्याच्यावर पहिले कारवाई करा. ठीक आहे. सिद्ध झाले त्यांच्यावर. आमचे प्रश्नच आहेत ना की आमचं नोटीस कधी निघतात, एक्झाम कधी होतात, रिझल्ट लावायला किती वेळ लागते, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला वेळ लागते. स्ट्रीमलाईन होणार आहे सर्व. आता आम्ही पुढची प्रोसेस आता सुरू करणार. पण यामुळे नुकसान ते मला आमचं होत आहे, पण त्याचं काय करायचं? आमचं वेळ निघून जातं. पुढचं अजून या व्यतिरिक्त काय सांगायचं आहे का भरपूर नाही, विद्यार्थी यांनी जे सांगितलं ते रिपीट न करता दुसरे मुद्दे सांगा पुढे पुढे. मग कोणाचा फोन बीजेस अकॅडमीकडे आमचा डाटा कसा गेला? माझ्या व्हॉट्सअपला 22 मे पासून कंटिन्यू मेसेज आलेले आहे की आमची मेसेज पाठवा आमच्याकडे. मॅडम PDF दिला ना मॅडम, मेल पण पाठवला आहे. आम्हाला फिनिक्स अकॅडमीकडून एक PDF पण दिला कॉल आहे नाही. ना. आपल्याला मेल वगैरे ही पण जाहिरातच आहे मॅडम व्हॉट्सअपला. जाहिरात आहे. मुलींचा जर जाहिरात असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता विद्यार्थी काढा हे. ठीक आहे, ही तर जाहिरात आहे मॅडम. ठीक आहे, तुम्ही माझ्या जाहिरात आहे तुला लगेच करा. ते आम्हाला लागेल. पुढे सांगा. तुम्ही जाऊ पुढे मॅडम. डायरेक्ट दाखवा. राईट टू प्रायव्हसी जोडलं ना आर्टिकल 21. मॅडम कुणाला तरी बसवा त्यांचे विद्यार्थी काढण्यासाठी तिथं लगेच. घेतात हे एका नंबर क्लिक करणे. मुलींचा डाटा जातो या. चला फिनिक्सकडून नाही. ते यांच्याकडे दिलं ना. आज पत्र निघाल ना मॅडम ह्या विषयावरती? असतं नाही आपण नाही कारण आजच्या आम्ही जाणार नाही. आम्ही एवढं यासाठी आलो. ठीक आहे, आम्ही जाणारच नाही. आम्हाला काम करायला आम्हाला काय पण काम करा. मेसेज आलेले आहेत आमच्या व्हॉट्सअपवरती आणि आम्हाला आम्ही जे पहिला प्रिफरन्स ज्या अकॅडमीला दिला
आम्हाला न येता दुसऱ्याकडे कसं जाणार आम्ही? आम्हाला जे अकॅडमी पाहिजे आहे तो पॉईंट कळला मग सगळ्यांचा तोच विषय आहे आम्हाला मॅडम. 1 तारखेपासून डेली क्लासेस सुरू पाहिजे. म्हणजे जे तुमचे म्हणतात ते तुमच्याकडे सर्व फोटो आहेत हा, मी खाली व्हिडिओ. हा, व्हिडिओ काढले. या दोघी मुलींच्या व्यतिरिक्त काय असेल तर सांगा. तसं या मग पहिले विषय सगळ्या विद्यार्थ्यांचा एकच आहे की आम्हाला training ज्ञानदीपचं पण ते certificate प्रलोभन दिल्याचा विषय आहे तो पण आताच्या आताच आम्हाला डिव्हिजन मेल आले पाहिजे. मी नरसाळे सर जनमाहिती अधिकारी असताना मी आरटीआय टाकलेलं होतं. 6 महिने 7 महिने आरटीआयला मला म्हणतात की प्रायव्हसी. हे मग काय प्रायव्हसी तुमची? आणि तुमच्या समोर बोलले का? याचा सुरक्षतेचा प्रश्न नाही का मॅडम मुलींचा? पर्सनल नंबर तुम्ही देता. पर्सनल नंबर मुलीची याचा जाऊन सुरक्षतेचा प्रश्न नाही का? कोणी दिला ह्याचा? विद्यार्थ्यांचा बुद्धिवंत नाही. आम्ही एकाही विद्यार्थ्यांचा डेटा दिलेला नाही. बुद्धिवंत नाही. 12-13 नाही, तुम्ही नंबर गेले कशावर? मॅडम मला सांगा, हे लोक स्वतःचा मेल आणि नंबर आपल्या डिपार्टमेंटच्या साईटवर हे करतात, सबमिट करतात, फॉर्म भरतात. पण यांचा डाटा जाते कसं यांच्या संस्थेकडे मॅडम? सांगा ना. जे टेंडरचं माझ्याकडे नाही आला मॅडम काय डाटा. मॅडम? हो, या त्यांनी दिलं पाहिजे. माझ्याकडे नाही आला मग डाटा. कोणी दिला तर? हा? डाटा आपल्याकडे होता ना मॅडम, मॅडम. डाटा मॅडम, नाही दिला. मॅडम डाटा इकल्या जाते इथून इकल्या. याची चौकशी करा. जर मॅडम TRT ने डाटा नाही दिला तर मग जाती कुठून? जाते कुठून डाटा? इकल्या कसा जाते डाटा? कोण डाटा इकल्या? तुमच्याकडेच आहे ना? मुलींचे नंबर चालले मॅडम, मेल आयडी चालले. उद्या कमी जास्त झालं त्याच्यासोबत तर मोबाईल नंबर ट्रॅक केले तर हा? म्हणजे यांच्या आदिवासी विद्यार्थी मुलींच्या सुरक्षतेची तुम्हाला चिंता नाही आहे का? मग मॅडम डाटा जाते कसा? डाटा तर फक्त आणि फक्त तुमच्याकडेच आहे ना आमचा. मॅडम डाटा जाते कसा? कसा आणि गेला कुठं? ते निष्पक्ष करा ना मॅडम. आहे असं जर तुम्ही निष्पक्ष. ज्यांचं कोणाचं म्हणणं आहे ना, डेटा PRT कडून दिला, त्यांनी एक पुरावा द्यायचा. एक पुरावा मॅडम, मॅडम ह्याचं उत्तर देतो मी. ह्याचं उत्तर देतो. डाटा कुणाकडे होता? डाटा कुणाकडे होता कोणाकडे? मला हा विद्यार्थ्यांचा डाटा TRT विद्यार्थी आहेत. कोणाचा डाटा होता कोणाकडे? ते त्या सांगा. अकॅडमीकडे होता का? होता का? तुमच्याकडे होता. मग गेला कुठून? हाच प्रश्न आहे. तुम्ही करा ना. आम्ही प्रूफ देऊ का? म्हणजे बंदे झेमेले आम्हीच घ्यायचो. पण मॅडम मेसेज आले कसे? चौकशी. हो, थांबा. बुद्धिवंताची चौकशी करा. डाटा कुठून गेला कळून जाईल. हां. तर अहो 2 वर्ष झाले रेकॉर्डिंग व्हायला झाली त्याच्यावर कारवाई होत नाही. 2 वर्ष झाले त्याच्या इथून डाटा चोरीला जाते. रेकॉर्डिंग ठीक आहे? तुम्हाला मॅडम वारंवार तक्रारी केल्या, वारंवार काही ऍक्शन घेत नाही तुम्ही. नाहीये. मग वारंवार तक्रारी केल्या हा? सिद्ध करा ना, सिद्ध हा, करा सिद्ध ना. करा ना. नाहीतर मुलींना कॉल करते म्हणून त्या संस्थांवर कारवाई करा. मुलींना मेसेज तुम्ही जे संस्था म्हणताय ना, ज्या मुलींना हे आलेत ना, त्या संस्थेच्या संस्था प्रमुखांनाही बोलवू आम्ही आणि तुम्हीच विचारा त्यांना डेटा कुठून गेलेला आहे. त्यांना आम्ही विचारतो. तुम्ही विचारा ना. तुम्ही कायच्यासाठी तुम्ही खुर्चीवर कायच्यासाठी बसले? तुम्ही कायच्यासाठी बसले? ते तुमच्याकडे त्यांचं आमच्याकडे त्याचं तुमचं म्हणणं आहे. आणि ते रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेऊन राहिले सर. पदावर बसून आहे ते. आम्हाला बसवा त्या पदावर नाही का? आम्ही देतो. एक मिनिट. चर्चा चालली तर चर्चा चालली. चर्चा घेऊन राहिलो ना. या पदावर बसण्यासाठी सगळ्यांना नाही ना, तुमच्याकडून होत नाही ना मग. राजीनामा द्या ना. तुम्हाला एक संधी होती या हो, पदावर. सर. एक जण बोलत आहे. आणि स्वतःला सिद्ध करून बसणार. हा, सिद्ध करून पाहिजे ना. मग काम करा ना. काम करा ना. काम करा ना. हा, काम हे असे काम काय? एक मिनिट मॅडम. डॉक्युमेंट बरोबर नाही पाहिजे मूलभूत तुम्हाला. अधिकार राईट टू प्रायव्हसी मूलभूत अधिकार आहे. हा डाटा आमचा ह्यांच्याकडे होता. हा? यांच्याकडे ह्यांच्यावर डाटा केस गेला करा. असेल ना? ह्यांच्यावर केस करा. यांच्याकडे कसा काय येऊ शकतो? आमची केस आहे. ह्यांची की बंदे लोक साहेब न्यावं ना, तो समिती हा. घेऊन बघू दे ना. हा, याच्यामध्ये स्वतः right to privacy ला उल्लंघन आहे. हा, मूलभूत अधिकार आहे, आमचा मूलभूत अधिकार आहे. fundamental right आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर तुमच्या मॅडम, या विषयावर तात्काळ समिती गठीत करण्यात येईल. तर तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही पण द्या. आम्ही पुरावे दिले ना मॅडम, त्यांनी मेसेज केलेले पुरावे दिले ना. आम्ही म्हणतो ना, तो मेसेज त्यांना आलेला आहे. हा. या संस्थेला डेटा कुठून गेला ह्याचा कुठे पुरावा त्यांनाच नाही सगळ्या संस्थेला आपल्याकडे गेला कसा हा प्रश्न आहे मॅडम. तो डाटा तुमच्याकडे होता. तेच म्हणायचं की गेलाच कसा हा माझाही प्रश्न आहे. हा, तर मग गेलेलाच तुम्ही- आहे. मग तुम्हाला तक्रार केल्यावर तुम्ही का केलं हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही तक्रार केल्या हे त्याच्यात ट्रेनिंग केलं सेंटर का? आहे. TRT ने संशोधन करावं या विषयावर. करू ना. रिसर्च कधी करणार? करायचं. कधी करणार मॅडम? आणि राईट टू प्रायव्हसी उल्लंघन तुम्ही एखाद्या मुलीला उद्या जर कुणी कॉल करत बसलं तर ते जबाबदारी घेणार कोण? आणि हा, मॅम, या right to गोष्टीला privacy. पुराव्याचं काम नाही आहे ना. जेव्हा विद्यार्थी वर्ग सांगत आहे, प्रूफ दाखवत अरे आहे. बाबा, तुम्हाला मेसेज आला हे आम्ही नाकारत नाही तर आहे. ठीक आहे ना मॅडम, चौकशी समिती गठीत करा ना या विषयावर. किती दिवसात मॅडम उत्तर द्या. हा
2 दिवसात दिवसामध्ये 1 दिवसात चेक करा तुम्हाला डाटा कुठे आता मिळाला. चौकशी समिती नोटीस करा. किती दिवस मॅडम, त्या बुद्धिमत्ता चौकशी करू करा. करू म्हणताय मॅडम. बरोबर दिवसातून सांगतोय. आम्हाला आता इतिवृत्त आम्हाला आता एक आठवड्याच्या आत करतो हा इतिवृत्त देऊ द्या. आम्ही आमच्या संस्थेबाबत आताच्या आता सांगा, नाही तर आम्ही जात नाही. तुम्हाला काय करायचं आहे करत बसा. मॅडमने आता सांगितलं की एका आठवड्यात आम्ही जे करू. नाही एक आठवडा नाही मॅडम, आम्ही गडचिरोली चंद्रपूर भंडाऱ्यावरून आलो आहे. नाही, डेटा केलेल्याचा विषय फक्त म्हणतो आम्ही. हा. आम्ही एक आठवड्यामध्ये त्याचं उत्तर देऊ आम्ही तुम्हाला सगळ्यांना. आणि जे टाकीला मेल केल्या जातात किंवा समस्या मांडल्या जातात त्यांनी रिप्लाय का नाहीत मॅडम? काही टाकी आमच्यासाठी काम की नाही मेल करत प्राप्त का? झाला म्हणून तर त्यांनी रिस्पॉन्स मेसेज द्यायला पाहिजे ना मॅडम. मेल नाही का त्याला कोणी मेल टेंडर केला? मी तुम्हाला सांगितलं की नाही, तुमचा नाही, मेल आलेला आहे. हो ना. बरोबर आहे, पण यांचं काय नाही, ज्यांनी कॉल केले एकाने तक्रार केल्यानंतर 7 वाजता नोटीस काढली. एकाला मेल तुमच्याकडे आला. गडचिरोलीचा माणूस तुमच्यापर्यंत आणि काही दिसून येत नाही. तर तुम्ही आतापर्यंत ज्यांनी मेल केला मेल काढा आणि त्याच्यावर काय कारवाई केली ती फक्त सांगा. म्हणजे आम्हाला आंदोलन करणे हा एकमेव मार्ग तुम्ही ठेवताय जेणेकरून आमचे प्रश्न सुटतील. हा? मॅडम काही दिवस मेल केला 2 दिवस होता. कंटिन्यू 3 दिवस मेल केला, त्यांनी मला रिप्लाय नाही दिला. माझा कॉल केला, माझं रेकॉर्डिंग आहे. ते बोले ते तुझीच गलती आहे, तुझ्याच वर काय काय सोल्युशन बघा. लोकसेवा आयोग का दिनांक 2015 आता मॅडम, रूल तुमच्या चुका विद्यार्थ्यांवर नको दाखवू ना. काही तांत्रिक अडचणी होत्या. हेच काय बोला, पण होतं हळूहळू काय सांगा मी सगळे. आता तुला सांगू शकत नाही. तू ती मला आता सांगू शकतो बा. ऐक तुझा आठ मॅडम दिवसात वेळ निघून गेल्यावर मॅडम सर एक लक्षात घ्या, विद्यार्थ्यावर आरोप नका करू म्हणा. सर विद्यार्थ्यावर आरोप नका करू म्हणा. सर टेक्निकल विषय होता ना. हो ना, पण त्यांनाही सांगा ना सर थोडं समजून. मॅडम तू त्यांनाही सांगा ना सर कसं बोलायचं तर. आरोप नका लावू ना विद्यार्थ्यावर. आरोप लावत आहे ना. आम्ही काहीच नाही करू शकत. डायरेक्ट माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे का मी काहीच नाही करू शकत. तुमच्या TRDAचेच आहे, मी नंबर आहे बोललो, ते बोलले की आम्ही काहीच नाही करू शकत त्यात. असं सरळ उत्तर दिलं. ज्यांनी प्रक्रियेमधून बाद केलं त्या विद्यार्थ्याला त्यांच्यावर कारवाई करा. तुम्ही नाव माझं नाव मॅडम आम्हाला लेखी पाहिजे की टेंडरची आम्हाला डॉक्युमेंट आज- प्रूफ सह आज डीव्हीची कधीपर्यंत डीव्हीचा मेल पाहिजे. सोमवारपासून डीव्ही चालू झाली पाहिजे. 1 तारखेपासून बॅच चालू झाली पाहिजे. ठीक आहे. हो मॅडम, आमचं नुकसान आणि आहे. ज्या संस्था आहेत, त्या लगेच ठीक आहे. तुम्हाला ऑन रेकॉर्ड असता प्रूफ दाखवली तर लगेच त्याच्यावर कारवाई करा. ठीक आहे. ते स्पेक्ट्रम असो, AGA असो, ठीक आहे. त्याच्यानंतर ते रिप्लाय तिच्यापाशी तर ग्राउंडचं सर्टिफिकेट नाही. नाही ना, ऑनलाईन नका करू. ऍक्शन घ्यायचे, ऍक्शन ऑनलाईन करून काय करायचं आहे. ऑनलाईन आम्हाला पाहिजे. आम्ही बाकीच्या सांगतो ऑनलाईन करा. ऍक्शन घ्या तुम्ही. मायावर कशी घेतली एका झटक्यात दणकन. मॅडम तुम्हाला आहे ना चुकीचं गाईड करतात हे काय अधिकारी. त्यांच्या चुका दाखवण्यासाठी तुमचं चांगलं कार्य आहे. तुमचं चांगलं कार्य काढच घेत नाही मी खरं. मॅडम मी एक गोष्ट म्हणतो, तुमची बदली होण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी मंत्रालयात जाऊन ऍप्लिकेशन दिले. त्याची देखील आमच्याकडे प्रूफ आहे. कोण आहे ते अधिकारी काय आहे? पण तुम्ही चेअरवर आहात मॅडम, ह्याचं खूप जणांना दुःख आहे. खूप जणांना दुःख आहे. जे फ्रॉड आहेत ना त्यांना दुःख आहे. तुम्ही त्या आणि मी चेअरवरती आता आहात. सांगितलं तुम्हाला. बघा, ते नावाने application नाही करणार. ते पण असेल, पण नावाने नसेल. नाही, नाही, नाव ऍप्लिकेशन ते देणार नाही, परंतु त्यांना हे 100% तुम्ही त्या चेअरवरती आहात, त्यांचं दुःख आहे त्यांना. तुम्ही ऍक्शन घ्या, पावर दाखवा. तुम्ही पारदर्शक आहे म्हणून आम्ही तुमच्यावर करण्यासाठी काल मांडलेला प्रश्न आहे. त्यांनी विद्यापीठातल्या केसरीला टाळं ठोकलं तसं हे स्पेक्ट्रम आणि ज्ञानदीपला आज टाळं ठोका. आज त्यांचे विद्यार्थी काढा. आता चांगले अकॅडमी आहेत, फुकट शिकवतील बाकीच्या. आम्ही नाव देतो. आणि मॅडम मी तुम्हाला काय लेटर दिलं का मला निकाल लागतपर्यंत तुम्ही प्रक्रियेत सहभागी करा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा. मी फुकट शिकवतो म्हणलं माझ्या निकाल लागतपर्यंत सुनावणीचा. म्हणलं का नाही? अशी कोणती संस्था म्हणली ती? अशी शेतकरी आत्महत्याग्रस्त शहीदाच्या पुरावे आणि ज्याच्यापाशी आई वडील नाही वादी आहे त्याने फुकट शिकवतो. एका 200 पोरं पुन्हा फुकट शिकवतो. तुम्ही नाही पैसे दिले काय विषय आहे? तेवढी स्वतःच्या भरोशात कमावले म्हणून ठसलेली गोष्टी करतो.
आणि शिकवलं आहे, लागलेले पोरं आहे, पाहून घ्या माझा रेकॉर्ड, चेक करा. सर, एकच प्रॉब्लेम आहे, तुम्ही 30% देत नाही हे त्यांचा प्रॉब्लेम आहे. हा एक प्रॉब्लेम काय आहे. कमिशन जात तसं करून म्हणजे बाद करण्यात आलं आणि मागाची हिंमत नाही इथं कोणाची. त्या बुद्धिमत्तेची चौकशी झाली पाहिजे मॅडम. मॅडम आमचं तेवढं द्या, टेंडरचं कधी चेक करतात, कसं चेक करतात, कोण अधिकारी करण्यात येईल हे आम्हाला त्याचं सांगा. प्रत्येक डॉक्युमेंट चेक झालं आज पाहिजे. झालेल्या विषयावर सगळे इतिवृत्त आम्हाला आजच पाहिजे. आम्हाला आज आता DV चे वेळ mail आले पाहिजे. पाहिजे. DV सोमवारी DV प्रक्रिया चालू झाली पाहिजे. आणि विद्यार्थ्याच्या ठीक आहे. मतानुसार आणि त्यांचं- 1 तारखेपासून क्लास सुरू होईल. मी मॅडम आज सांगतो की कॅमेरा समोर की माझ्यावर जर ह्या इथून पुढे काय हल्ला झाला तर त्याच्या जबाबदार अधिकारी असतील आणि या क्लासवाले घ्यायचे. असतील का ज्यांनी आम्ही तुमच्या समोर नाव घेतोय आणि तुम्ही आम्हाला तुमच्या समोर नावं घ्यायला भाग पडताय. कारण आम्ही तुम्हाला ज्यावेळेस निदर्शनात आणून देतो ना, तुम्ही गुपचूप ऍक्शन घेत नाही. आम्हाला त्याचं उपोषण आंदोलन करावं लागते. आणि ज्यावेळेस माझ्या जीवाला काय होईल तर संबंधित अधिकारी आणि ते क्लासवाले जबाबदार असतील. कारण तो मॅडम एकटा नाही ती इथं हा? व्हिडिओ झाला रेकॉर्ड. बाकीचे पोलीस पण आहेत काय देतात आहे. मॅडम आम्हाला पत्र पाहिजे. थांबा ही जात नाही आहे. उत्तर मॅडम पत्र कधी मिळेल? आता दिन ना ते आता मुद्दा करू आपण आता इथं. ह्याच्यावरती झालेलं हा, चर्चा, ते उत्तर देऊ ना त्याच्यात आपल्याला. पॉईंट होते ना, त्याच्यावरती तुम्ही काय निर्णय घेतात ते पण सांगा आम्हाला. जोपर्यंत DV ची mail येत नाही, म्हणजे तोपर्यंत- बुद्धिमत्ता सांगा जरा. आम्हाला DV चे मेल पाहिजे, सोमवारपासून DV चालू पाहिजे. आणि